पंजाबमधील धुमान येथे पुढील वर्षी एप्रिलमध्ये पार पडणाऱ्या 88व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संमेलन अध्यक्षपदासाठी संत साहित्याचे अभ्यासक व विचारवंत डॉक्टर सदानंद मोरे यांनी अर्ज दाखल केला आहे। सर्वप्रथम निवडणूक प्रक्रियेमध्ये अंतर्भूत असणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो। माझ्या सूचकांचे म्हणजे डॉक्टर सबनीस यांचे आणि माझ्या अनुमोदकांचे चिटणीस साहेब आहेत, उद्धव कानडे आहेत, निकिताताई आहेत, त्यांचे मी मनापासून आभार मानतो। आणि निवडणुकीच्या मागची माझी भूमिका आपल्याला ज्ञात आहेच। यावर्षीचं साहित्य संमेलन घुमान येथे असल्यामुळे ते आपल्या संत नामदेव महाराजांची पुण्यतिथी आहे आणि काही लोक पुण्यभूमी आहे, कर्मभूमी आहे आणि काही लोक ज्या प्रकारे अशा आपल्या शंका उपस्थित होऊ शकतात की उदाहरणार्थ तिकडे मराठी माणसं आहेत का वगैरे वगैरे, तर मी फक्त त्यांना असंच म्हणालो की नामदेवराय ज्या वेळेला पंजाबात गेले तेव्हा तिथे किती मराठी माणसं आहेत याची काय त्यांनी चौकशी केलेली नव्हती किंवा सर्वे केलेला नव्हता। तिथे जाऊन आपण आपली भूमिका मांडण्याची गरज आपल्याला आहे आणि ती सुदैवानं नामदेवांची परंपरा आहे, तर ती जागृत करण्याची किंवा तिचं पुनरुज्जीवन करण्याची ही फार चांगली संधी आयोजकांनी आणि महामंडळाने दिलेली, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो। माझ्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर मी स्वतः नामदेवांच्या परंपरेतला आहे, म्हणजे वारकरी परंपरेतला नामदेवांच्या वारकरी परंपरेचा मी अभ्यासक आहे आणि हा माझा अभ्यास फक्त परंपरेचा म्हणजे एकतर्फी नसून मी आधुनिक साहित्याचा अभ्यासक आहे। मी महाराष्ट्राच्या इतिहासाचा सातवाहन काळाच्या अगोदरपासून तर थेट आत्तापर्यंतच्या म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांच्या पर्यंतच्या काळाचा अभ्यासक आहे आणि म्हणून मी अतिशय नम्रपणे लोकांना अशी विनंती करेन की त्या निमित्ताने आपणाला आपली परंपरा आणि आज आपण जे कुणी आहोत त्यांच्यामधलं काय नातं आहे ते नातं शोधण्याची आपण संधी घेऊ शकतो आणि ते नातं उलगडून दाखवू शकेन मी चांगला, त्याचा आपल्याला पुढे उपयोग होईल अशी माझी खात्री असल्यामुळं मी या निवडणुकीमध्ये पाऊल टाकलेलं आहे। एवढंच मला या निमित्ताने सांगायचं आहे। तर यावेळी असं आम्ही ठरवलं की मतदारांच्या यादीमध्ये फोन नंबर्स आणि ईमेल ॲड्रेसेस द्यायचे नाही। त्याचं कारण असं की ही काही राजकीय स्वरूपाची कुठलीही निवडणूक नसते। याच्यामध्ये जे मतदार असतात ते वैचारिकदृष्ट्या त्यांची पातळी ही उंचावलेली असते असं आम्हाला वाटलं आणि मुख्य म्हणजे ते साहित्याच्या दृष्टीने सगळ्या दृष्टीने ते अवगत असलेले असतात, तर त्याच्यामुळे उमेदवारांच्या बद्दल त्यांना सगळी माहिती ही असतेच, प्राथमिक माहिती असतेच, तर त्यामुळे याची आवश्यकता आहे असं आम्हाला वाटलं नाही आणि म्हणून यावेळी आम्ही ती मतदारांच्या यादीतली ही दोन जी गोष्टी आहेत की ईमेलचे पत्ते म्हणजे संकेतस्थळ मराठीत बोलायचं तर ते आणखीन भ्रमणध्वनी हे द्यायचे नाही आणि त्याच्याशिवायच मतदार यादी ही प्रसिद्ध करायची।